गणपती बाप्पा मोरया. गुड मॉर्निंग मित्रांनो. सकाळची वाजलेत 6. आम्ही निघालोय प्रियांकाच्या आजोबांच्या दहाव्याला गावी. बेल्ट लाव प्रियांका. तर आजच्या ब्लॉगची सुरुवात सकाळ 6 वाजता. मस्त नो ट्रॅफिक, फ्रेश मॉर्निंग. मित्रांनो आम्ही इथं ब्रेकफास्ट करतोय आता. प्रियांकाने खाल्ले चहा बिस्किट आणि मी इथं पोहे ऑर्डर केलेत. मस्त तर्री आलेली आहे सोबत, तर्री पोहे. ओशोनी मज द्यावे पसाय दानही. मित्रांनो वाजलेत आता 3. आम्ही निघालोय. तर आम्ही आलोय आता इथं बायपासला आणि आम्ही चाललोय आमच्या गावी निमोण्याला. थोडंसं काम आहे, सामान घ्यायचंय आणि मग डायरेक्ट पुण्याला. आज सुट्टी काढली आहे. विवान झोपलाय, आईला उपवास आहे. प्रियांका खाती बुडदाणी. उपवास नाही तरी. तू जेवली का प्रियांका? आमच्या नंतर जेवली का? तरी भूक लागली. बघा मित्रांनो, गावाकडे एकदम हिरवगार वातावरण आहे. माझ्या बॅकग्राऊंड तुम्ही बघतच असाल. तर पाऊस पडून गेलाय, सगळं हिरवगार आहे, मका आहे. तर हा आहे गुलमोहर, मस्त दिसतोय. हे बघा एकदम हिरवगार आहे सध्याचं वातावरण. हे आहे चिंचा लागल्या चिंचेला छोटे छोटे. काय काय लिंब आहेत का? 2-3च आहेत. कळलं ना. माझ्या डोक्या एवढं झाले. हे माझ्यापेक्षा हाईट तुळशीचं झाड. काय काय ले पकडतो का? पिल्लू पकडतो. ऊस बघून ऊस. पाणी प्यायचंय का कोणाला? नको प्यायचं का बाप्पा? विवान आलाय ऊस बघायला. ऊस फोडायचं म्हणजे काय करायचं? म्हणजे असं मध्ये खड्डा करून माती टाकायची का? याला माती लागत, पाठ पडत. याच्यात चालवायचं, याला शिक लागत माती. इथं पाठ पडत वरून इकडं. हा मग तेच जातानी कोणी आता असं आहे काय? कापून काढली तुला ऊस? कापून का? ये ना प्रियांका ऊस बघायला. चांगला ऊस आहे मित्रांनो. माझ्या डोक्या एवढा झालाय. कधी फोडायचा आहे? 1 महिन्यानी नाही फोडायचं आहे. म्हणजे इथं मध्ये चालवायचं. मग औषध मारायचे. अयो बघा आम्ही ऊसातून चाललोय. खताचं काय? आपल्याला आपल्या हक्काचं ऊस होईल. आपण आहे ना त्या लोकांना दुसऱ्यांचं नाही खायचं. आणि रस काढून द्या. खताच्या टायमाला बोलवा आम्हाला, येऊ असं होती.
खत मारायला. हां हां पेलू खायचे खाली पेलू. आबा बोलले ना मला बघा पेरू पेरू किती आहेत पेरू मोठं ते छोट्या ह्याच्यात नसतात ना. येऊ शकतो वाघ या औषध मोठा झाल्यावर. मग तो एवढ्याच एरियामध्ये राहणार. येतो जातो कंटिन्यू एका जागेवर नसतो. कुठे कुठे केवढा लोन येते. हा पेलू खायच्या खाली तुला डायलेक्ट झाडाचा मीठ लावून खायचा खोकला येईल. ते प्रियंकाला आवडत मला पेरू आवडतं. का मग आवडतं खोकला येऊन नका गायने पेरू तोडले. बस की पेरू किती झाले खाली तो मोठा दोन चार बाज झाले बाज. कुठे तर बाल्या गेले पेलू पेलू पेलू. मम्माने चालू पण केलं खायला डायरेक्ट शेतातून. बघा किती तोडले पेरू आईने. दाखव पडली का दर बाल्या तुला मला दर तुला नाही फाटकीची पिश दर घे. छोटा पेलू घे खाली बघत आले. छोटा पेलू घे. अय्यो टाकलं का येड्या. राहू दे मग कशी खाते पेलू बघ चांगलं का मला नाही खाता नाहीत ना. आलाय ना रात्री पाणी एवढ्या ह्याच्यात काय सांगावं. रात्रीचं पाकड्याला जावं लागत पाणी वाघ येऊ शकतो का. वाघ आला होता बापूच्या थांबापाशी काय वाघ आला होता तिकडून इकडं आला होता. हा मग ते करून घेऊ. कशाला रात्रीचे आणि त्याला होल करायचं ना. करू करू करायचे तसंच करू काहीतरी जुगाड. हे बघा मित्रांनो स्वीट कॉर्न आहे ना का नॉर्मल आहे कणीस. नाही गावरून स्वीट कॉर्न नाही ना डायरेक्ट. बघा मित्रांनो कणीस मिळाले एक. बाकीचे आहेत पण कोवळे आहेत जरा. इथं एक आहे इथं एक आहे जरा कोवळे आहेत. खाऊ शकतो. ते भुट्टा असतं ना प्रियांका ते वेगळं असतं. भुट्टा हा पण ते प्रॉपर ते भाजून खायचंच असतं. आणि हे म्हणजे गावरान थोडंसं छोट्या साईजमध्ये असतं. हां जातीमध्ये फरक आहे बाकी काय नाही. मित्रांनो आपण तो मूग चिला खातो ना मूग हिरवा त्याच्या शेंगा अशा असतात बघा लाईक दॅट. ज्या लोकांना माहित नाही त्यांना सांगतो मुगीच्या शेंगा अशा असतात. नाही खात मी अलायनर्स आहे ना ते दाणं असतं. हां हे बघा हिरवा मूग असा असतो. त्याची भाजी चांगली. हे शेंगा वाळल्या ना. आता वाळलेली शेंग कशी असते दाखवतो. हे बघा 2 शेंगा आहेत माझ्याकडे. पॉपकॉर्न आहे काय. एक हिरवी आणि एक वाळलेली झाली की ती तोडायची असते. आणि त्याची झाडं बघा अशी असतात मुगाची. आता आपल्यातले बरेचसे ऑडियन्स मराठी आहेत त्यांना माहिती आहे. आणि आता तुम्ही मका बघितली ना त्याचं मिनी व्हर्जन बेसिक हे बघा हे दिसत असेल तुम्हाला मध्ये मध्ये सरी. इथं आपला भुईमुग होता हे सगळं क्लीन करून मका लावली. कसला आवाज इथे मोर आहे ना. हे बघा मका कशी असते मिनी व्हर्जन दाखवतो. इथे एक आहे इथे एक आहे म्हणजे आत्ताच लावली ती आणि उगून आली. अशा प्रकारे इथं पण होणार आपल्या असं कणीस तयार. हे बघा मित्रांनो तुम्हाला मुगाचंच वाटेल पण मूग आणि चवळी यातला डिफरन्स दाखवतो. काय जी मोठी शेंग आहे ना
ती आहे चवळी. आणि छोटी शेंग दाखवतो तुम्हाला, ही आहे मूग. त्यातला डिफरन्स मला पण दाखव, मलाही माहिती. एक एकच घेऊ आपण. मूग तर दाखवली तुम्हाला. तर चवळी कशी असते माहिती का? असं पकड बरं एका हाताने. चवळी म्हणजे अरे हेच ना, चवळी म्हणजे चवळीच. राजमा नाही, राजमा नाही. चवळी ते पांढरी shape आहे चवळी ना? असते. हा, शेप तोच आहे, राजमापेक्षा छोटा असतो. हे बघा, असे दाणे असतात चवळीचे. आणि मुगाचे, मूग असतो हिरवा. हे बघा, दिस इज चवळी, दिस इज मूग. मूग असतो हिरवा आणि चवळी थोडासा आपला व्हाईटिश पांढऱ्या कलरचा असतो. का बाहेर बसले? फरशी बसवायचं काम चाललंय. हे बघा, तुम्हाला व्हिडिओमध्ये घेतो. मला काय घेतो, राहू द्या, चांगलं. हे बघा, आमचे चुलते आहेत आबा, 2 नंबरचे, गावाकडे असतात ते. बंटी कुठे गेला? म्हणती रानात बरे, पसरा काढलाय, फरशीचं काम चालू आहे. कांद्याचं भरणं करतो तो. हां, कांदा आहे का? ऊस कांदा. बरं आहे, चांगलं आहे. फरशी बसवताय का? माई पण रानात आहे. आजच्या दिवस येणार बाया. नाही बसवली ना, तर जाऊ द्या, जसं आहे तसं दाखवतो. ते नंतर तोडतील. बघ, बंगल्यात नव्हतं, खाली हे होतं, जरा सारवलेलं होतं. आता फरशी बसवायचं काम चाललंय. बिफोर आफ्टर येईल व्हिडिओ. किती दिवस लागते ना व्हायला? 4-5 दिवस लागेल, 5-6 दिवस. आत्ताच चालू केले वाटते. ट्रॅक्टर कोणाचा आहे? वैभवचा आहे काय? आपलंच नाव आहे पण वैभवचं आहे. चांगलं आहे. 1 महिन्याने एखादी विजिट मारल्या होईल सगळं काम. होईल मला वाटतं तोपर्यंत. चला मित्रांनो, आता 4:23 झालेत. आम्ही निघालोय पुण्याला. गावाकडचा रोड कसा आहे बघा, एकदम डेंजर. सगळ्यांची आता मूग वगैरे तोडायला आली आहे. चला. A few moments later. चला मित्रांनो, जेवायला बघा, आम्ही गावावरून आणलेल्या हिरव्या मिरचीचा ठेचा, पुऱ्या, भाजी आणि या डब्यात आहे बुंदी. आय लाईक बुंदी. मित्रांनो, 10 वाजलेले आहेत. मी चाललो युवांसाठी दूध आणायला. तर रात्रीचं त्याला दूध लागतं. आजचा व्हिडिओ आपण इथेच संपूयात. कसा वाटला कमेंट्स करून सांगा आणि भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये. बरेचसे नवीन सबस्क्रायबर झालेले आहेत आपले, त्यांचं वेलकम आहे आपल्या चॅनलवरती. आणि ज्या लोकांनी अजून केलं नसेल त्यांनी लवकरात लवकर करून टाका. भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सी यू गाईज.